मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पार्वतीनं बॅग डोईवरती घेतली. नरस सुद्धा कैलासवासी बापूराव काळुसकर रुग्णालयाकडे चालायला लागली. दवाखान्याच्या बाहेर व्हरांड्यात बाकावरती रोगी बसल्यालं, चेहरा पडल्याली, आंघोळी न केल्याली रोगी माणसं. हनम्या गडी वळीनं माणसं आत बोलीव त्याला. आज चेअरमन आबासाहेब एका खाटावरती इवळत पडल्यालं. डागदर त्यांसनी तपासत होता. सरपंच तात्या लांबटा चेहरा करून जवळ उभारल्यालं. डागदर चिंतागती होऊन म्हणालं, सगळ्या अंगाला मार बसलाय, मालिश करायला हवं. सगळे स्नायू मोकळे झाले पाहिजेत. आता हे कोण करणार? रडक्या कुत्र्या गत आबांनी सूर लावला. डागदर तात्यांनी विचारलं, नरस येणार होती नव तुमची आज? यायला पाहिजे होत्या. तेवढ्यात हनम्या गडी म्हणाला, साहेब नरसबाई आल्या ती साताऱ्यावरनं. आल्या का? हे बघ त्यांना तिकडं कार्टरकडं ने. वॉशबिश घेऊन इकडेच या म्हणावं, इथं पेशंट्स खूप आहेत. नरस आलिया म्हणल्यावर आबा खाटवरनं गाबदिशी उठणार होता, पण अंग लय ठणका मारीत होतं नव. तेवढ्यात चपला वाजवीत सुद्धा आत येत्याली. म्हणाली, वॉश घेतलाय मी डॉक्टर. डागदर दाराकडं वळला आणि हसून म्हणालं, या या, गुड टू मीट यू मिस. सुधा गायकवाड मी, नमस्कार. डागदरनी वळखी करून दिल्या. हे तात्या वरखडे, गावचे सरपंच. नमस्कार. आणि हे आबासाहेब देसाई, लोकनेते आणि सोसायटीचे चेअरमन. काल कुठेतरी तोल जाऊन पडलेत, सगळ्या अंगाला मार बसला ह्यांच्या. आबा उठायला लागल्यालं. नमस्कार. सुधा बसते आली. ह्या माणसाला कुठं तरी बघितल्याला हाय तिला वाटलं. तेवढ्या डागदर म्हणालं, तुम्ही यांच्याकडे जरा बघा मिस गायकवाड. मी बाकीचे पेशंट्स तोपर्यंत बघतो. बराच वेळ बसलेत बिचारे. कंपाऊंडर नाहीये आपल्याकडं. देऊ कंपाऊंडर बी देऊ बरं का डागदर. नरसबाई दिल्या तशा त्यो बी देऊ. आणि आबासने डोळा घालत तात्या म्हणालं, बरं आहे आबासाहेब, आम्ही बसतो डागदर जवळ बाहेर. तुम्ही घ्या तुमची ट्रीटमेंट. आबा दुखरं हसलं. तात्या डागदर बाहेरल्या खोलीत गेलं. सुधा बावरली. आबांनी ते हेरलं आणि एकदम इवळायलाच लागलं. गय हल्लं की दुखतंय बघा बाई, लय दुखती या पाठ. वाईट चेपता साका नरसबाई. आपल्याला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय मागे. सुधा म्हणाली, मला नसल हो. गावाच्या कामात पाठ खाजवायला येळ घावना झालाय. 2 पोरं ठेवल्या ती पाठ खाजवायला. म्या कुठं दिसणार तुम्हासनी हो. गाय ग. दाबा की व्हाईस. आबा सवच होतं ते पालथं झालं. सुधाचं डोळं ताणलं. घाणेरड्या चित्रापाकडं बघावं तसं पालथ्या आबाकडं तिनं बघितलं. किळस येऊन हात लांब केला. पोटाचा धंदा म्हणून त्याच्या पाठीवरती निस्ता अंगठा ठेवला. हिथं दुखतंय का हो? वय हो, वय तिथंच हात लावाल तिथं दुखतंया बघा. बरं वाटतंय बघा. असंच आबदार दाब. आबा एकेरीवरती आलं आणि त्याच वक्ताला सुधाला सातारच्या हॉटेलात या माणसाला बघितल्याचं आठवलं. स्विच बोर्डावरच झटका बसावा तसा पाठीवरला अंगठा तिनं मागं घेतला. हनुमानं हात मागं घेतला. सोमानं दिल्याली रुपयाची मोड पैरणीच्या खिशात देवा मुरल्या पेटीत सोडावी तशी सोडली. असलं काही बोलल्या सांगितल्या बिगार हनम्याचं पोट जळणार नव्हतं म्हणून सोमाच्या कानात ह्या दवाखान्याच्या गड्यानं ठिणगी टाकली की नवी नरस आपल्या हातानं आबाच्या पाठीला राखेल लावत्या आणि घटका चोळीत बसत्या. दोघं पाखरागत कुलू बोलत बसत्या ती. ह्याच्या आईला ह्या आबाच्या 2-2, 4-4 बायका झाल्या. खालवर पिकला तरी अजून काष्टा ढिला हायच. आमासनी ठेवा की काहीतरी. त्या राखेलनं सोमाला आग लागली. हनम्याच्या हातावर रुपयाची मोड ठेवली आणि फटफटीच्या कमरत किक घातली. वाटवर नामा न्हाव्याकडं 2 हातभट्टीचं गिलास मारले. तांबड्या लाल कानशिलानं तो मळ्यावरती आला. फटफटी आंब्याच्या सावलीला लावली. जिंगल्या डोळ्यानं तो कामावरल्या माणसांवर डोळं फिरवू लागला.
सोमा तात्यासाहेबांचा एकुलता एक पोरगा होता. यशस्वी कसा बसा झाल्यावर तात्यांनी त्याला पुण्याला शिकायला ठेवला. SP कॉलेजात. दर महिन्याला तात्या त्याला रगड पैसा पाठवित होता. मग त्यानं कसं शिकावं बरं? शिक्षणाखेरीज बाकी समदधंद त्यानं केलं तर. पैशाच्या जोरावर कॉलेजाच्या निवडणुका जितल्या, मारामाऱ्या केल्या, उंची हाटेलात दारवा प्यायला शिकला, शुकीरवार पेठत जाऊन आला, शेवटाला फटफटीवरती घालून पोलिसने कात्रज घाटात नेलं, तिथं करून येते केलं. पोलीस कंप्लेंट झाली तशी इकडं सरपंच तात्यांचं डोळं उघडलं तर त्यांचं नाहीच उघडलं. एक दिवस तात्या स्पेशल गाडी करून पुण्याला गेलं. पोलिसासने पैसे चारलं तर हातापाया पडलं तर वळकीचे जॅक लावले आणि सोमाला सोडवला. त्याचं सामान सुमान आवारलं आणि गाडीत घालून त्याला गावाकडं घेऊन आलं तर 100-125 एकरांच्या बागायतीवरती ध्यान ठेवायला सांगितलं. बापाला लाखोळी वाहत तो मळ्यावरच्या माणसांवरती ध्यान ठेवायला दिवसातनं 2-3 वेळा फटफटीवरनं चक्रा टाकायचा. पहिलं त्याला इथे जड गेलं. गावातल्या रस्त्यानं चालताना त्याला जंगली महाराज रोड आठवायचा. संध्याकाळ झाली की कापी हाऊस लक्की आठवायचं आणि आतल्यात तो करपून जायचा. हळूहळू रुळला. मग मचूळ गावात 4 उणग्या पोरांसनी गोळा केलं. फावल्या येळात हिथं पुढारी पण करू लागला गडी. सोमा आल्याला बघितला तसा म्हातारा सत्याप्पा पुढा आला. सत्याप्पा महार तात्यांच्या मळ्याचं काम बघायचा. बागायतीतल्या बारीक सारीक गोष्टी त्याला ठाव होत्या. सकाळी आभाळाकडं बघून सांच्याला पाऊस येणार म्हणायचा. सांच्याला झड सुरूच व्हायची असा तो जाणता नेमता माणूस. मळ्यातली माती सोमा पुढं वंजळीत धरून सत्याप्पा म्हणाला, हे बघितलंस का सोमा साहेब? काय झालं? खिशातनं सिगरेटीचं पाकिट काढी सोमानं गुरमीत विचारलं. मातीचा जीव चाललाय व कशानं र? पाण्याचा अजीर्ण होतय. तात्यासने म्हणावं कालव्याचं पाणी बंद करा. जिमनीत पाणी मुरायला जागाच राहिलेली नाही. खाल्ली घाण घेऊन ते वर उसळतया. जिमिनीचा सगळा कसच निघून जातोया. सत्याप्पा मोर सोमा लेकरू होता पण मालक होता. त्यातनं लावून आल्याला म्हणाला, पाण्यानं कस जातोय वैर सत्ताप्पा? खोळा हायस, खत घाल जा, कामाला लाग. आणि पांढऱ्या बिडीचा धूर नाकातनं काढीत तो समोरल्या आंब्याच्या झाडाकडं बघत राहिला. आंब्याच्या सावलीत त्याला आबांच्या पाठीला राखेल चोळत्याली नरस दिसत होती. त्यानं आणि एक झुरका लावून घेतला. धूर बाहेर पडला आणि डोसक्यात एक विचार आला. माळ्यावरल्या हिराची छेड काढायची म्हणजे आबा सुत्तागत सरळ येतोय. नाकातलं कॅस वडलं की डोळ्यांत पाणी येतंय नवं. कापसाच्या बोंडागत तो फुलून हसला. हातातली सिगरेट खाली टाकली आणि त्याच्यावरती पायतानाची टाच फिरवली. त्याच वक्ताला मागून रसाळ नामदेवाच्या अभंगाचा वघळ वाहत आला. पुढे तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयाशी कोण घाली. काय सोमासाहेब, काय बघायला लागलायसा म्हणायचं? तू म्हणतोयस तेच बघायला लागलोय बाबा. ह्या जुन्या झाडाला अंगभर पानं आल्याती आणि नवं झाड इच्छा भन कसं कुचामतया बघ किर गड्या. सावलीला लागले ते. झाडाखाली झाड नाही वाढत. बापू काळुसकर होतं तवा तुझ्या तात्या आबांचा पत्त्या तरी होता का र? आता त्या दोघं वाढल्याती. तुम्ही त्यांची लेकरं बाळ. तवा तुम्हासने कोण र पुसतया? हा, आबाळाकडं काय बघताय? आईला खबूतर कुणी सोडली तर माझी? कुणीतरी पोरांनी सोडली असत्याली. बघतो जाऊन. हात लावून नघासा म्हणून बोललो होतो. सोमा टर्र करणं वळला. नामा गप दिशे वाकला. पाय धरून म्हणाला, ह्य ह्य माझं काम होतं एक तुमच्याकडं. पाय सोडाने बोलचाट शिरी. वायस थांबा. नामा सरळ झाला. म्या एक सोडा वॉटरचं सिलेंडर आणावं म्हणतोय. उन्हाळ्याला बेस चालल गावामध्ये. चांगली आयडिया आहे. इंग्रजी शाळा बी ठेवता येईल तिथं. सोमा अंगठा तोंडाकडं नेत म्हणाला, वहीची पण पैका आणि जागा. पैका मागक्या आबांकडं सोसायटीचा आणि जागा कशाला र? भले. नामा मान डोलवीत म्हणाला, दुकान वाढवायला नग व्हय मालक. ते का झाडाखाली पोतं टाकून केस कापण्यापैकी काम आहे व्हय? यद्या हॉटेलवाल्याच्या लगत जागा आहे किती. पर ते महाराजा देवस्थानाची जागा आहे व ते तात्या करत्याली समद. आबासने बोल. सोमा फटफटीकडे चालत आला. ते तेवढं कानावर घाला किंवा त्यांच्या. मी? आपण नाही बा. नाही नाही,
कान पिऊन फटफटीला काचकन केक हाणली. जातो मी. कबुतर आभाळभर झाल्या ती माझी. शीटवरती तो स्वार झाला. डबल न्या की गावात मला. हा हा अरे म्या मळ्याच्या खाल्ल्या अंगाकडे जाणार हाय आधी, मग गावात. तू जा बघू. नामा निघून गेला. सोमानं गाडी खाली नेल्यागत केली आणि पुन्हा माघारी फिरवली. आंब्याच्या सावलीला फिरून उभी करून ठेवली आणि हिराच्या खोपटाकडे चालतच जावावं. गाडीचा आवाज नको की आणि पुरावाही नको. आई आबांच्या वाट्यावरती कामाला गेली होती. स्वयंपाकाची घाई नव्हती. पोटात परोळभर चहा गेला होता. टपरीतल्या मोहरीत चांगली अर्ध्या घंट्या आंघोळ करायची हिरानं मनी योजलं होतं. तुरकाड्यांवरती आधण आणलेलं पाणी तिनं घंगाळ्यामध्ये वतलं आणि तेवढ्यामध्ये दारात सकाळी सकाळीच पाण्याचा गंगाळ घेऊन ते मुकाट शिऱ्या आंघोळीला परड्यात गेली. मागलं दार वडून घेतलं. अंगातली चोळी काढली. लुगड्याच्या निऱ्या सोडून ती चौकोनी दगडावरती खाली बसली. आंघोळ करायला लागली. परडा लहान असला तरी टुमदार होता. आल्यापासनं तिनं निगराणी केलेली होती. आडोळशाचं उंच कूप तयार केलं होतं. कडला पपया, सीताफळी लावल्या होत्या. झेंडू आणि तगरबी लावलं होतं. कुपाबाहेरनं माळावरला रस्ता जाईत होता. कोण कवा तरी यायचं जायचं आणि आलं तरी जो तो आपापल्या उद्योगात. कोण कशाला आत बाहेर बघतया. परड्यात लख्ख ऊन पडलं होतं. त्या उन्हात कडतं पाण्यानं आंघोळ करताना हिराला मौज वाटत होती. उबदार उन्हात गरम पाणी सावकाश अंगावरती ती घेत होती. नादात छातीवरला पदर कवाच खाली वगळला होता आणि उड्या मारून तिच्या उघड्या अंगा खांद्यावरती खेळत होती. कमरं खाल्लं पातळ गच्च भिजून अंगाला जागजागी चिकाटलं होतं. कापूर केळीगत पोचलेला तिचा सारा देह आज रुपायात 14 मोकळा झालेला आडुळशानं बघितला. त्याला झेंडू फुटला आणि झेंडू आपलं डोळं मोठं करून बघायला लागला. बघता बघता ते लाल केशरी झालं. खडबडीत दगडावरती हिरा आपल्या पायाच्या टाचा घासून स्वच्छ करीत होती. ज्या पायाची टाच ती घाशी त्या फांदीवरलं उभार रामफाळ कसं एकसुरात हलायचं आणि त्या फांदीच्या पुष्ट मांडीची हालचाल बघून कुंतीकडे गेलेल्या सूर्याची उन्हसुदेक तापायला लागली. गंगाळातलं पाणी संपलं तवा तिचा नाविलाज झाला. अंगावरलं पातळ दूर करून उघड्या अंगानं उन्हाला पाड देऊन बसावं असा विचार तिच्या मनी आला. पण तिला तशी बघून सूर्य चांगलाच तापला होता. उठ नाहीतर खाली येईन असं त्याचं चटकं बसायला लागलं. मग ती दगडावरती उठून उभी राहिली. अंगावरलं पाणी निरपू लागली. तेवढ्यात कुणीतरी रोखून धरल्याला श्वास सोडावा तसा आवाज तिच्या कानी आला. अगं बया, माळ्यावरनं लांबडं आलं का काय कुठनं फुसकारत. इळभर अंग गार गार इच्छुगत झालं. तिनं कुपाकडं बघितलं. कुपाच्या फटीतनं 2 डोळं तिच्या उघड्या अंगाला चाटत होतं. 2 पायाचा लांबडा किराण साधून उभा होता. आडोळसा थरथरला. सीताफळं सळसळली. कुपावरलं कोरडं पातळ वल्यावरती गुंडळून घेत ती मागल्या दाराकडं पळाली. धडधडत्या छातीनं दार उघडून आतमध्ये गेली. पायतान दाबत सोमा सळसळत खोपटाच्या मोरल्या दाराकडं धावला. अशी वल्लीच धरायची तिला. मोरलं दार नुसतं लोटलेलं होतं. हात लांब करून सोमानं खाडकन दार उघडलं. भुलल्या ग सोमा आत बघायला लागला. आत माच्यावर फडा काढून त्याचा बा उघड्या अंगानं बसला होता. तात्या सरपंच. अंगात सदरा न्हाय, धोतार न्हाय, कमरेला फकस्त आतली पट्ट्याची चड्डी. वरनं चिकटवल्यागत दिसणारं कवडी डोळं. हातात हातभट्टीचा गिलास. समोरलं काही बी दिसना. नुसता काळा ढग आल्यागत झालं. मुरगाळल्यागत झालं. तात्या कोण? सोम्या तू? दोघांच्या पायांत साप आल्यागत दचाकलं. डोळ्यात डोळं घालून बघत राहिलं. ह्या आपलं सत्याप्पा म्हणत होता कालव्याचं पाणी बंद करा, जिमिनीचा कस जातोया. हे सांगायला हिता आलायस व्हय सुक्काळीच्या. घर नव्हतं व्हय तुझ्या आईला तुझ्या. हातातली हातभट्टी दाणदिशी त्याच्या तोंडावरती फेकून मारली.